बघा काहीच आताच उठत नाही, लद्दाख ट्रिपला का उठल निघ गाडी. बघा याच्यावरनं जर गाडी गेली असती आता आणि गाडी पंक्चर करून टाकली असती. काय झालंय? पाऊस म्हणून नवी गाडी घेतल्यानंतर तो मंदिरात गाडी घेऊन नव्हता गेला. बघा आपण मंदिरात आलोय, इथं फोटो एक बार निकाल के दिखातो. वाढला रे भाई, खरंच वाढला, बंद झाला होता. कमीत कमी 12 वाजेपासून आपण लावलेला होता, त्याला प्रॉब्लेम देत होता. आता वाजले बघू शकता तुम्ही. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, भाई बघा कसा झोपलाय. गुड मॉर्निंग. आमचा बेकार हुशार आहे, कोणाला कॉन्टॅक्ट वगैरे असेल ना नंबर घ्या. योगेश पाटील. भाईचा आहे ना ब्लॉकची सेटिंगला प्रॉब्लेम येतोय. काय प्रॉब्लेम येतोय? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा नवीन डे, नवीन काहीतरी घेऊन येणार आहे आपण तुमच्यासाठी. आणि आता टाईम झाला आहे जो आहे की कशावर दाखवून मी तुम्हाला. ओके चला जाऊ दे, घड्याळावरच दाखवतो. हे बघा आता टाईम झाला आहे 7:15 वाजेपर्यंत. आज लवकर उठलो होतो आपण. आणि आपल्या बाहेर जे मंदिर आहे तिथे अतिशय सुंदर असं हनुमान चालीसा चालू आहे नाही का, तुम्ही ऐकू शकता. फक्त आपल्याला कॉपीराईट नको येऊन जायला नाही का, त्याच्यामुळं हे बघा अतिशय सुंदर असं वाटतं नाही का ऐकून. सकाळी सकाळी आपल्याला हनुमान चालीसा ऐकायला भेटते, भारी वाटलं. आणि आपली जी गँग आहे दोघं जण आहे ते कसे झोपले तुम्हाला दाखवतो. मला बोलले होते हे सकाळी म्हणजे रात्री लवकर उठायचं आहे. बघा काही उठायचं आहे का नाही, वाट झाले ना. निघ निघ, आवाज दे बरं त्याला, उठतो का भाऊ. निघ. बघा काहीच आताच उठत नाही, लद्दाख ट्रिपला का उठल. निघ. उठतोय का? 8:30 झाले, उठ. त्यांच्यानंतर मी झोपलो. हे 12ला झोपून गेले होते. मी झोपलो होतो. ब्लॉग एडिट केल्यानंतर कमीत कमी मला 2-2:30 झाले असतील सगळं करत करत, तेव्हा मी झोपलो होतो. आणि 8:30 झाले. आणि माझ्यानंतर पण हे झोपून मी यांच्या अगोदर उठलो. आणि बाजूला जो हनुमान चालीसाचा आवाज कानावर पडल्यानंतर इतकं भारी वाटतंय, एकदम खुशी झाल्यासारखं वाटतं. सकाळी सकाळी प्रसन्न असं वाटतंय नाही. चला आता भेटतो आणि चहा प्यायला जातो. मस्त चहा पिऊन येतो, त्याच्यानंतर तुम्हाला परत भेटतो. आणि आजचा ब्लॉग मला तरी असं वाटतंय एक तर आपण आज फायनल शूटला जाऊ, किंवा मग आपण जो टेंट घेतलेला आहे त्या साईडला ठेवलेला आहे तो कसा आहे तो तुम्हाला दाखवतो नाही का. आणि त्याच्यात जर स्लीपिंग बॅग वगैरे घेऊन झोपायचं म्हटलं तर कसं झोपावं लागेल हे पण तुम्हाला दाखवतो नाही का. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला टेंट किंवा शूट या दोघांपैकी एक दाखवतो. टेंटचा प्रॉब्लेम असा होतो आहे का टेंट लावायचा इथं जर लावायचा म्हटला क्लायंट वगैरे जर आला ना त्याच्यामुळं टेंट लावता येत नाही, कारण की त्याला आपण चेक नाही करून बघितला नाही का आपण. आणि वर जर लावायचा म्हटला शेजारच्या त्या मावशींनी वर दोऱ्या लावून ठेवलेले आहे कपडे सुकवण्यासाठी, त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम होतो. जर जमलं आज नक्की लावू आणि ट्राय करू की आजच चेक करून बघू नाही का त्याला पूर्णपणे. वॉटरप्रूफ घेतला आहे आपण, पण तरी एकदा चेक करून बघू. नीटची गाडी घेऊन चाललो आहे आपण. आपली गाडी काढायला बसायलाच माग आहे नाही का. भाईची झोप झालेली नाही, त्याला डायरेक्ट जबरदस्ती उठते नाही का लवकर. काय करायचं नाही का तुम्ही सांगा. बघा पाहिलं रे गाडी, बघा याच्यावरनं जर गाडी गेली असती आता आणि गाडी पंक्चर करून टाकली असती. कोणी आणून टाकलंय इथं हे बघतोय का तू. पंक्चर होऊन गेली असती गाडी. कसं काय आलं नाही काय माहिती, पण आपली गाडी पंक्चर झाली असती. कोणाची पण असो, आपली असो कोणाची असो, पंक्चर नाही झाली पाहिजे गाडी. कारण की माझी गाडी तरी ट्यूबलेस आहे, पण यांची गाडी आहे ना ट्यूबवाली आहे. यांची गाडी जर पंक्चर झाली तर यांची आहे ना पूर्ण वांदे नाही का. चेन लूप मारायचं आठवण नाही पाहिजे का आपल्याला. काहीच तुमच्याकडं पण जर 200cc वर गाडी असेल तर त्या गाडीला कंटिन्यू चेन लूप करत राहणे का कंटिन्यू.
दर 300 किलोमीटरला चेन लूप करा. चेन लूप जर नाही केली तर चैनीची वाट लागायची शक्यता खूप जास्त आहे नाही का. काय झालं बाई, काय झालंय, झोप लागते आता. चलो काय झालं पाऊस चालू आहे. पाऊस म्हणून थोडासा प्लॅन बघितलं गाईड, बघितलं लोक कसे विचारतात. सगळ्यांना माहिती आम्ही चाललोय पण रस्ते प्रॉब्लेम देत आहे त्याच्यामुळे आम्ही थांबून राहिलो नाही का. आता त्याच्यामुळे लवकरात लवकर सगळं क्लिअर व्हायला पाहिजे आणि आम्हाला पटापट इथून जायला पाहिजे. कारण की आपल्या यूट्यूबची पब्लिक पण बघतीये कधी जाणार आहे, काय जाणार आहे, सगळे विचारताय नाही का. आणि आजचा व्ह्यू बघू शकता तुम्ही समोरचा, किती एक नंबर दिसतोय बघा. म्हणजे असं वाटतंय ना कुठंतरी मस्त फिरायला जावं निघून. हे बघा इकडे बघा का भारी व्ह्यू दिसतोय, एक नंबर व्ह्यू दिसतो डायरेक्ट, एक नंबर. हे बघा आता बघा सेम झाड इथे समोर पण आहे बघा. हे झाड बघा कुठे पानं यायचे. घ्या तुम्ही पण ह्या व्ह्यूचा आनंद. हे बघा काहीच व्ह्यू, जो व्ह्यू ना जे आकाश आज एकदम मोकळं आहे नाही का. पावसाची शक्यता 1% पण नाही आहे. हे बघा समोर बघू शकता तुम्ही. आणि आपण आलोय चहा पिण्यासाठी. आता मस्त गाडी पार्क वगैरे झाली, चहा वगैरे पिऊ, त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो काही. पुढे लाईनिंग पडेल ना पण ही त्रास नाही देणार तुला. ही जर लाईनिंग इथं वर असते ना इथं तर त्रास दिला असतं नाही का. तर आता त्रास नाही जाणार आहे. हॅलो गाईज, आम्ही ना आता मस्त पैकी चहा वगैरे पिऊन आलोय. भाईने गाडी वगैरे लावून दिली. काय आलं भाई, पोंगा लावलं घातले. हां काय झालं, हे काय लावलं इथं कोणी, कसं काय ते येलो पडतंय असं. हे बघा गाईज काय झालंय नेमकं. हे बघा इथं कसं दिसतंय, काय झालंय गाडीला. आणि गाडी कुलिंग होती त्याचा आवाज येतोय. तुम्हाला जर आवाज येत असेल तर हे बघा. ओके आता चहा वगैरे पिऊन आलोय मस्त पैकी. चहा झाली, आता फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करतो आणि परत एकदा भेटतो. आज आपल्याला टेंट ट्राय करायचा आहे नाही का. टेंट लावून बघणार आहे आपण टेंट कसा लागतो, काय लागतो. आणि मला असं वाटतंय योगेश आंघोळीला गेलेला आहे आणि डोअर ओपन असेल नाही. अरे वा बाहेरून लावलेलं आहे. योगेश, अरे योगेश कुठं आहे तू. योगेश आंघोळ करतोय वाटतं. चला जाऊ दे. चला काहीच भेटतो तुम्हाला आंघोळ करून फ्रेश होऊन आणि सगळं आवरून नाही का. आपण याच्या पीसीवर पसारा करून ठेवलेला आहे, साईचा पीसी आहे. तर आपला पसारा पण आवरायचा आपल्याला. आणि जो रात्रीचा ब्लॉग आपण एडिट केलेला होता त्याला एक्सपोर्ट पण करून घ्यायचा आहे नाही का. आणि थंबनेल वगैरे पण रेडी करायचं आहे. तर ह्या गोष्टी सगळ्यात आधी करून घेऊ आपण, त्याच्यानंतर भेटतो मी तुम्हाला काहीच. तर सध्या पुरता सगळ्यात आधी फ्रेश होतो. आपल्याला आहे ना आता खालून स्टुडिओतनं फोन आला होता की आपल्यासाठी मस्तपैकी चहा आणलेली आहे. आणि गाडी बघू शकता तुम्ही किती भारी दिसते नाही का. चहा आणलेली तर आपण आलो चहा पिण्यासाठी. चहा घेऊन आले, चाय. तुमचं आलं का. चलो गाईस, आज दिवसाची दुसरी चहा योगेशकडून होती का चहा आजची. योगेशची चहा वाजली आहे. तुम्हाला पण चहा प्यायची असेल तर या आपल्या ऑफिसला. योगेश तुम्हाला चहा पाजल. काय रे योगेश. हां शूट करायला पण या आणि चहा प्यायला पण नक्की या. तुम्हाला ऑफिसचा ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला जाईल. आणि इथून गेल्यानंतर आम्ही आता चाललो आहे मीच्या गाडीची पूजा करायला. त्याला मंदिरात दाखवायची होती गाडी, त्याच्यामुळे बघा तयारी वगैरे झाली त्याची मस्तपैकी. गाडी घेऊन चाललो आता पूजा करण्यासाठी मंदिरात पूजा करून आणायची. कारण की नवी गाडी घेतल्यानंतर तो मंदिरात गाडी घेऊन नव्हता गेला.
त्याच्यामुळे आपल्याला घेऊन जायची गाडी मस्तपैकी मंदिरात. आणि भाई बघू शकता खाली कामं चालले नाही का त्याची, आबा दिसला का. आणि आम्ही दोघं आता जाऊन आलो बाई मंदिरात, दाखवून आणतो गाडी, मस्त पूजा वगैरे करून आणतो गाडीची आणि भेटतो तुम्हाला आता मंदिरात. कारण की विषय असा होतोय गाडीवर आहे ना आवाज रेकॉर्ड होत नाही आहे जसा पाहिजे तसा, हवेचा आवाज खूप जास्त येतोय नाही का, त्याच्यामुळं डायरेक्ट मंदिरात भेटतो आता तुम्हाला आम्ही. तेव्हा काहीच आपण आलो आहे आता मंदिराच्या बॅक साईडला, समोरच्या साईडला गाडी लावू आणि तिथून दर्शन घेण्यासाठी जाऊ नाही का. मस्त मध्ये देवीचे दर्शन वगैरे घेऊन टाकू. आपल्याला ट्रिपला जाण्या अगोदर बघा एंट्री गेट आहे, इथून मध्ये जायचं आहे नाही का आपल्याला. भाईने आता मस्त ओटीचं सामान घेतलंय देवीसाठी, ओटी चढवायचे ना त्याच्यामुळे घेतलेली. हां मावशी घेतलंय बरं काही नाही, तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे घेतलेलं आहे असं. चला आता मंदिरात जातो, मध्ये शूट अलाउड नाही आय थिंक. हॅलो बघा आपण मंदिरात आलो आहे, इथं फोटो आणि सेल्फी काढण्यास मनाई आहे, पण तरी आपण लांबून थोडासा शूट घेऊन टाकला आहे नाही का, तुम्हाला दाखवण्यासाठी शूट चालू आहे सगळा. पण मंदिरात आलो आहे आणि देवीची मूर्ती बघू शकता किती सुंदर आहे. आम्ही आता इथून मंदिरातनं निघालो आहे, हे बघू शकता काहीच व्ह्यू, इकडचा व्ह्यू बघा एक नंबर दिसतोय ना. मागचं जे ढगं वगैरे खतरनाक दिसत आहे नाही का, खतरनाक दिसत आहे, पण या साईडला मस्त दिसत आहे. आणि आता जाऊ इथं समोर जायचं आहे आपल्याला, समोर जाऊ दर्शन घेऊ आणि परत मस्त आपल्या आपल्या कामासाठी रिटर्न. आणि आता आहे ना इथून दर्शन वगैरे करून निघालो आता सगळं, आता दर्शन वगैरे सगळं एकदम मस्त झालं आहे. आता ऑफिसला चाललो आहे मस्त. ऑफिसला गेल्यानंतर एडिटिंगचा पार्ट कंप्लीट करायचा आहे, थंबनेलचा पार्ट कंप्लीट करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचं शेड्यूल काय आता ते ठरवू, त्याच्यानंतरच पुढच्या कामाला लागणार आहे आपण नाही का. आपण सध्या आता थंबनेल आणि यूट्यूबचा व्हिडिओ हा एक्सपोर्ट करायचा आपल्याला. बघा व्ह्यू बघा तुम्ही काहीच, व्ह्यूचा आनंद घ्या तुम्ही बघा. आता आपला आजचा धुळ्यातला 3रा दिवस आणि आपण फिरतोय आता. धुळ्यातले 2 ते 3 मंदिरं करून घेतली आपण, कारण की निकची गाडी नवीन घेतली होती. मंदिरात गाडी दाखवणं इम्पॉर्टंट होतं नाही का आपल्याला, कारण की नवीन गाडी घेतल्यानंतर आपण मंदिरात घेऊन जातो. गाडी मंदिरातच घेऊन गेलेलं नव्हतं, त्याच्यामुळं आपण गाडी मंदिरात आणली, दर्शन वगैरे घेतले आणि आता निघालो आहे घराच्या रस्त्याने. चला तर मग भेटू आता घरी आणि तुम्हाला दाखवतो आपला ब्लॉग कुठपर्यंत रेडी झालेला आहे गाईज. तर आम्ही आता आलो आहे घरी आणि काय आलं रे ती इथं गाडी लागलेली आहे, गाडी लावायला निकला जागा नाही, साईनी गाडी लावून ठेवलेली आहे. आपलं आता दर्शन वगैरे सगळं करून झालेलं आहे, सगळे कामं क्लिअर करून आपण आपल्या कामासाठी ना घरी आलो आहे. आता घरी म्हणजे हे ऑफिस आहे, हेच आपलं घर आहे नाही का. हे बघा निखिल क्रिएशन ऑफिस है आप लोग. तुम बोलो आवाज करने लगता है, अपना ये नहीं करता, तुम कितना भी लगाओ ये नहीं करता. इसे कहते जो लाइट जाने पर भी चालू रहता है. हाँ एक बार वो निकाल के दिखा तो. हॅलो गाईज, हे बघा पाऊस चालू आहे, पाऊस आणि आम्ही चाललो आहे जेवणासाठी. आता जेवणासाठी केव्हाचा फोन आलेला होता भाई, थोडा पुढं सरकतो का, पण आहे ना पावसामुळं आम्ही ना निघालो नाही. पण आता लास्ट ऑप्शन, कारण की टाईम जास्त झाल्यामुळं आता जावंच लागतं नाही का. भाई लय जोरात पाऊस चालू आहे. वाढला रे भाजी, वाढला रे भाई, खरंच वाढला. बंद झाला होता पाऊस, वाढला आहे. बघा व्ह्यू आनंद घ्या तुम्ही. लोक तडपताय हे व्ह्यू बघायला, आम्ही तुम्हाला रोज दाखवू आता रोज. काहीच आपला आहे ना ब्लॉग एक्सपोर्टला लावला आहे, कमीत कमी 12 वाजेपासून आपण लावलेला होता. त्याला प्रॉब्लेम देत होता. आता वाजले बघू शकता तुम्ही 3 वाजून 23 मिनटं झालेले आणि तेव्हापासून तो प्रॉब्लेम देत होता. तर आत्तापर्यंत प्रॉब्लेम देत होता नाही का. आत्ता कुठे एक्सपोर्टला लावला आहे, आता 33 मिनिट्स म्हणता येते. आणि आपलं थंबनेल पण रेडी आहे बघा, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा थंबनेल वगैरे रेडी झालेलं आहे आपलं. 6:30 ते 7च्या दरम्यान आपला ब्लॉग येईल. तुम्ही रेडी राहा ब्लॉग बघण्यासाठी. आणि हे बघा यांचे पण कामं चालले, निक पण ब्लॉग बनवतोय त्याच्या ब्लॉगचं पण एडिटिंग चालू आहे. तुम्ही आमचे सगळ्यांचे ब्लॉग बघा आणि कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा नाही का.
आज आपल्याला टेंट ओपन करून बघायचा आहे, कसा होतो, काय होतो, काय दिसतो ते पण आपण बघू संध्याकाळी. आता वाजले 3:30-4 वाजेच्या आसपास किंवा 5 वाजेच्या आसपास आपण वर जाऊ टेरेसवर आणि टेंट ओपन करून बघू त्याला का वॉटरप्रूफ टेंट कसा ओपन करायचा, कसा लावायचा, काय काय करायचं त्याच्यात ते सगळं बघू आपण आज. गाईज आम्हाला जायचं होतं मस्त असं शूटला, पण नेमका असा प्रॉब्लेम झाला आहे की पाऊस चालू झाला आहे नाही का, त्याच्यामुळे शूट नाही करता येणार आपल्याला. आज वेळ होता आपल्या लद्दाख ट्रिपसाठी, आपल्याला थोडेसे शॉर्ट्स वगैरे घ्यायचे होते जे की आपल्याला इंट्रोसाठी कामात येणार होते नाही का. पण आता विषय असा झालेला आहे की पावसामुळं आपल्याला ना कॅमेरा यूज नाही करता येणार नाही का. कॅमेरा न यूज केल्यामुळे आपल्याला फोटो आणि व्हिडिओला ऑप्शन नाही. आज आपण आता एकच काम करू शकतो की टेंट लावून शकतो नाही का. तर पावसात वॉटरप्रूफ टेंटची जी मजा आहे ती घेऊन पाहू नाही का, आपण एकदा ते ट्राय करून पाहू. कारण की त्या पावसामुळं आता काहीच ऑप्शन नाही आपल्याकडे, आपल्याला फक्त घरातच बस नाही काय बघा. तर पाऊस थांबलाच तर ठीक आहे, नाही तर मग आपण मस्त टेरेसवर जाऊ, टेंट लावू आणि टेंट कसा लावायचा हे पण तुम्हाला दाखवतो, त्याची पूर्ण व्हिडिओ घेऊ आपण. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, भाई बा कसा झोपलाय. गुड मॉर्निंग. सगळ्यात मेहनती मुलगा झोपलाय. मी सगळ्यात मेहनती मुलगा, मी असं दाखवा. तू इथं काम चालू आहे. भाई माझ्यापेक्षा लवकर झोपलेला आहे, माझ्यापेक्षा लेट उठलेला आहे, तरी त्याला झोप लागते. आता माझ्याकडे पण दाखव. मी काल 1 वाजता झोपलो, सकाळी 9 वाजता उठलो, तरी इथं बसलोय. मयूर दादाचं ब्लॉगचं काम चालू आहे, तरी पण मी इथे रिकामा बसलो नाही. तुम्हाला आता असं फोन बघतोय नाही, मी काम करतोय बघा, फोटो एडिटिंग चालू आहे. मी सर्वात आराम करणारा, ना व्यायाम करणारा, ना काही नाही, खाऊन बसणारा आणि भाऊ मस्त योगा करणारा असून त्याला मानेला पट्टा, गोळ्या, दूरचा दिसत नाही हा त्रास आहे. म्हणून सांगतो हे जे योगा करून हे म्हणता ना, योगा करून असं जसं तसं काही नाही आहे, ते आपल्यावर राहतं. बघा टणटणीत बसलो इथं एवढा भारी आणि बघा योगा करणार आहे, मानेला पट्टा ते. योगा करा पण आळशी नका बनवू, फक्त बस सगळं करा बरोबर नाही. तो पण नाही आळशी तसा, पण करून झालं 2-4 दिवसापासून थोडासा थकून गेलेला आहे तो. काय झालंय काय माहिती, आजारी जरी का तू, खोटं बोलतोय आजारी असं शक्य नाही. आजारी तिथून वाचलं ना, याला दिसत नाहीये, चष्मा लावायची गरज आहे, त्याला पण लेन्स काढला जायची गरज आहे आता सध्या. काहीच आहे बघा इथं काय चालू आहे. साई काहीच आहे बघा इथं काय चालू आहे. भाईचा आहे ना ब्लॉगची सेटिंगला प्रॉब्लेम येतोय. काय प्रॉब्लेम येतोय ब्रो? सिक्वेन्स चुकली माझी वाली, सर्व मेहनत केली, सेट वाया गेली माझी मेहनत. का बरं काय नाही? हा माझा ब्रो आहे, 10 लवकर 1920 1080 मध्ये केलं का त्यांनी? सिक्वेन्स 4K मध्ये करायचं आहे का? हां करून टाक 4K. एवढं चलो गाइस, ये आपने अमानत GoPro दिया था, ये बहुत कीमती चीज़ है. इससे अपन है ना अपने कैमरा वगैरह एक्सेसरीज पे नाम डालते हैं और वो कभी मिटता नहीं है. ये मार्कर जो मैंने ना कंपनी में से लाया था, तो उस वजह से वो जयू को दिया था बहुत दिन से, अभी उसने दे दिया. इनका अभी त्यांचा आता आहे ना मस्त पैकी ब्लॉग एक्सपोर्ट मारायचं काम चालू आहे. खूप वेळापासून ट्राय करतोय तो, त्याला काही समजत नव्हतं. डायविन्सी मी पण यूज करत नव्हतो, पण आता मला पण शिकून घ्यायचं आहे. तो तर शिकलाय, त्याला एक्सपोर्टचं सिक्वेन्स कशी काढायची ते माहीत नव्हतं, पण आता सगळं क्लिअर झालेलं आहे एकदम आता. आणि हां, आज रात्री आपल्याला डायविन्सी शिकवणार आहे भाई. आज रात्री आमचा बेकार हुशार आहे, कोणाला काही कॉन्टॅक्ट वगैरे असेल ना नंबर घ्या, योगेश पाटील मनोहर पाटील. आता जेवायला चाललोय मी, जेवण करून येतो मग परत भेटतो तुमच्या बरोबर. आपल्याला आज डायविन्सी शिकवणार आहे, आज डायविन्सी शिकून घेऊ आपण. हां, तुम्ही पण शिका. सॉफ्टवेअर माहिती नसेल तर ते सॉफ्टवेअर आहे, एडिटिंगसाठी यूज होतं, व्हिडिओ एडिटिंगसाठी. नक्की तुम्ही ट्राय करा. हॅलो गाईज, टायमिंग बघू शकता तुम्ही आता 11:46 झालेले आहे. आणि विषय असा झालेला आहे की थोडासा आपला जो लद्दाख ट्रिपचा डिले तो तुम्हाला सांगायचा म्हटला तर त्याचं सगळ्यात मेन महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याबरोबर जो तिसरा रायडर येणार आहे दीपक,
तो थोडा आहे ना आजारी पडलाय म्हणजे त्याच्या थोडंसं वाटतं आय थिंक पेशी कमी झालेल्या आहे. त्याला आज सलाईन वगैरे लावली गेली होती नाही का, सलाईन लावलेला व्हिडिओ तुम्हाला आता बघायला भेटेल. हे असं सगळं चालू आहे त्याच्याबरोबर. त्याच्यामुळे ना आपण ती ट्रिप जी आहे आपली जी दोन दिवसात आपण निघणार होतो इथून जयपूरसाठी जे आपण निघणार होतो धुळ्यावरून, ते आपल्याला आहे ना अजून 1 ते 2 दिवस डिले करावं लागणार आहे. तुम्ही बघितलं असेल त्याला सलाईन वगैरे लावायचं काम चालू आहे. डॉक्टरनी कमीत कमी 2 दिवस त्याला बेड रेस्ट सांगितलेला आहे नाही का, कुठं जायला नाही सांगितलेलं आहे. आज ॲडमिट केलं होतं त्याला, सलाईन वगैरे लावून आणली त्यांनी. पण त्याला डॉक्टर बोलला तू आज घरी जाऊन बघ एकदा, तुला जर कम्फर्टेबल वाटलं तर ठीक आहे, नाही तर उद्या परत आहे. पण त्याचा आत्ता मला जस्ट अर्ध्या तासापूर्वी कॉल आला. त्यांनी मला सांगितलं का मयूर दादा मी अजून 1 ते 2 दिवस थोडासा आराम करतो. ट्रिप आपली 2 दिवस पुढे ढकलली आहे. तुम्हाला ही अपडेट द्यायची होती, त्याच्यामुळे मी आता परत व्हिडिओ शूट करतोय. आणि आपलं चालू होतं ब्लॉग एडिटिंगचं काम. हे बघू शकता तुम्ही, आपला भाई आपल्याला ब्लॉग एडिटिंग शिकवत होता. ब्लॉग एडिटिंग आता तो की वगैरे चेक करून घेतोय, पण थोडंसं हायलाईट दाखव आपल्या ब्लॉगची. हे बघा ही आपली एडिटिंग वगैरे झालेली आहे आता फक्त मला त्याचा कॉल आल्यामुळं मी ना परत व्हिडिओ काढण्यासाठी आलो. आपला एंडिंग शूट करून झालेला होता, पण परत तुम्हाला एकदा अपडेट देऊ म्हटलं. काय सगळं क्लिअर सांगितलेलं बरं. कारण की भरपूर पब्लिक ही आपली वाट पाहती. प्रत्येक जण रोज मेसेज करतोय की दादा कुठपर्यंत पोहोचले. आपलं जे इंस्टाग्रामला व्हिडिओ वगैरे व्हायरल झाल्या त्याच्यामुळं रोज प्रत्येकाचे मेसेज येत आहे का दादा कुठपर्यंत पोहोचले, निघाले की नाही तुम्ही. आमच्या रायडरची तब्येत खराब झाल्यामुळं मी आता 2 दिवस डिले करतोय. 2 दिवसानंतर आपण कन्फर्म निघणार आहे. 2 किंवा जास्तीत जास्त 3 दिवस डिले होईल, त्याच्यावर जाणार नाही. तो जसा पण क्लिअर झाला, त्याला वाटतंय मी कम्फर्टेबल आहे रायडिंग करण्यासाठी, तर आपण निघणार आहे. किंवा अजून एखादा दिवस आपण डिले करू, पण तो जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण निघणार नाही. चला मग आता ब्लॉग इथेच एंड करतो. जर जमलं तर उद्या आपण त्याला भेटायला जाऊ. चला तर मग गाईज इथेच ब्लॉग एंड करतो. भेटतो तुम्हाला उद्या नवीन काहीतरी घेऊन. असंच तुम्ही रोज ब्लॉग बघत राहा. आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.